सिक्युरिटी खुटी मारतातच कुठेतरी. तर पेट्रोलमध्ये इथेनॉल टाकलं त्यात 5% जीएसटी आहे आणि त्याच्यानंतर वरती इथेनॉल विकलं तर 18% आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी इथेनॉलचे पंप टाकावे आणि आपल्या गावातल्या गाड्या 4 व्हीलर ट्रॅक्टर मध्ये गावातच जर इथेनॉल वापरलं तर ठोंबरे साहेब म्हणतात ती समस्या राहणार नाही. त्याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी जी महत्वाची गोष्ट अशी आहे की कुठल्याही परिस्थितीत कारखान्याचा उतारा 12% झाला पाहिजे. तो खाली जाता कामा नये. एकरी 60 टनापेक्षा जास्त उत्पन्न शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. उत्पादन खर्च नॅनो युरिया, नॅनो मिश्र खत, ड्रोन स्प्रेइंग, त्यामुळे आपण तो खर्च जवळपास 7 ते 8 हजार रुपये एकरी कमी करू. उत्पादन वाढवू म्हणजे शेतकरी खुश राहणार. कारण भाव वाढवणं हा त्याच्यावर उपाय नाही आहे. आणि ज्याचा उल्लेख आता ठोंबरे साहेबांनी केला, AI इन ॲग्रिकल्चर, शरद पवार साहेबांचे जे भाऊ आहेत प्रतापराव पवार आणि राजेंद्र पवार, त्यांनी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात हा प्रयोग केला. नंतर आमच्या इथून 70-80 शेतकरी मी तिथे पाठवले होते. आणि आता आमच्याकडे ॲग्रो व्हिजन आहे 22, 23, 24. आता 5 लाख शेतकरी येतात. 40 वर्कशॉप आहे. आमच्याकडे 2 वर्कशॉप झाले. आणि आजकाल मी ठरवलं की वर्कशॉपमध्ये फी लावायची. मी स्पेनला गेलो होतो.